ऍडमिशन ऑफ अ पार्टनर, ऍडमिट होते पार्टनर, ऍडमिशन. ऍडमिशन कुठे होते? हॉस्पिटलमध्ये नाही, पार्टनरशिप मध्ये. सपोज ए आणि बी हे दोन पार्टनर्स आहेत. दीज आर द टू पार्टनर्स. सपोज ते दोन चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, खूप हार्ड वर्किंग आहेत. त्यांनी बिझनेस स्टार्ट केला, एक्सपांड केला, ग्रो केला आणि त्यामुळे काय झालं, त्यांचं गुडविल क्रिएट झालं मार्केटमध्ये. त्यांचा नेम अँड फेम. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गुडविल? मॉनेटरी व्हॅल्यू ऑफ नेम अँड फेम is called as goodwill. So that is goodwill. Monetary value of name and fame is called as goodwill. मग गुडविल क्रिएट झालंय. आता नाव बघा काय सिच्युएशन आहे. मी एक एक्झाम्पल घेतोय. ए चार्टर्ड अकाउंटंट आहे, बी चार्टर्ड अकाउंटंट आहे. ए सगळं अकाउंटिंगचा पार्ट बघतोय, बी सगळं ऑडिटिंग बघतोय. पण त्यांच्याकडे सपोज असं धरा की 500 क्लायंट्स आहेत. पण प्रॉब्लेम काय आहे, हे 500 क्लायंट्स काय करतायत, त्यांना जर टॅक्सेशन साठी काही करावं लागलं टॅक्ससाठी, तर ते दुसऱ्या फर्म मध्ये जात आहेत. फर्म असते, फर्म पार्टनरशिपची नेहमी फर्म असते. मग आता ए आणि बी विचार करतायत की जर सपोज आपल्यापैकी कुणाला, आपण हे दोघंही काय करतात, हा स्पेशलायझेशन आहे अकाउंट्स मध्ये, हा स्पेशलायझेशन आहे याचा ऑडिट मध्ये. मग टॅक्सेशन साठी हे लोक जे 500 क्लायंट्स आहेत ते टॅक्सेशन साठी दुसरीकडे जात आहेत. त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी काय म्हटले, ते काय म्हणले, हा जो सी आहे ना, सी, त्यांनी त्याला कॉल केला. सी कोण आहे, तर सी हा टॅक्सेशनचा एक्सपर्ट आहे. सी टॅक्सेशनचा एक्सपर्ट आहे. ते काय म्हणतायत, लेट अस जॉईन हँड टुगेदर. सी ला म्हणतायत तू आमच्या पार्टनरशिप मध्ये ऍड हो, ऍडमिट हो आणि वी विल हॅव अ कंबाईन्ड पार्टनरशिप. म्हणजेच थोडक्यात काय की जर सपोज सी ए आणि बी च्या पार्टनरशिप मध्ये ऍड झाला, ऍडमिट झाला, तर त्याला म्हणणार ऍडमिशन ऑफ अ पार्टनर किंवा ऍडमिशन ऑफ पार्टनरशिप. मग आता सी ला आपण इनकमिंग पार्टनर म्हणणार आणि ए आणि बी ला एक्झिस्टिंग पार्टनर म्हणणार, ओल्ड पार्टनर म्हणणार. सी ला आपण न्यू पार्टनर पण म्हणणार. सी इज अ न्यू पार्टनर. ए आणि बी कोण आहे, ओल्ड पार्टनर, एक्झिस्टिंग पार्टनर. चलो इथपर्यंत का पार्ट कळलाय. चला सपोज सी कडे 100 क्लायंट्स आहेत, कारण तो टॅक्सेशन करतोय फक्त. आता कुणाचा बेनिफिट आहे या ऍडमिशन मध्ये, ए आणि बी चा बेनिफिट आहे का सी चा बेनिफिट जास्त आहे? कुणाचा बेनिफिट जास्त आहे? सी चा जास्त बेनिफिट आहे. दोघांचाही आहे, म्हणजे तिघांचाही आहे. कसा? म्हणजे ए आणि बी चे 500च्या 500 क्लायंट आता ते टॅक्सेशनची सर्व्हिस देऊ शकतात. म्हणजे यांना जे पूर्वी म्हणजे पहिले अकाउंटिंगचे पैसे मिळत होते, ऑडिटिंगचे पैसे मिळत होते, आता टॅक्सेशनचे पण पैसे मिळणार आहेत. हा ए आणि बी चा फायदा झाला. आणि सी चा फायदा लक्ष तो एंटायर 500. मग रेशो कोणाचा जास्त आहे? सी चा. म्हणजे थोडक्यात जर नीट आपण बघितलं ना, तर दरवेळेला एक्झिस्टिंग म्हणजे कसं आहे, इनकमिंग म्हणजे खरं तर बघा ना, 600 क्लायंट्स टोटल झाले. 600 क्लायंट्स दोघांना, ए आणि बी ला पण 600 आहेत. आणि सॉरी, ए आणि बी जे पूर्वी 500 करत होते आता 600 करणार आहेत. पण 500 वाल्यांना ते टॅक्सेशनची पण सर्व्हिस देणार आहेत, ते पण पैसे मिळणार आहेत. पण सी ला 100 लोकांचं टॅक्सेशन करत होतं, आता 500 लोकांचं म्हणजे 600 लोकांचं टॅक्सेशन करणार आहे. येस, बेनिफिट तिघांनाही आहे. बर, आता मला तुमच्याकडनं हवंय, बेनिफिट कळलंय. आय विल कम बॅक टू दिस एक्झाम्पल. हे परत एकदा आपण डिस्कस करूया. आता मला सांगा की जर ऍडमिट झाला ना, तर काय काय चेंजेस ह्या दोघांच्या पार्टनरशिप मध्ये होणार आहेत बघा. म्हणजे त्याचे इफेक्ट काय आहे. सगळ्यात पहिला बघा, मी काय म्हणतोय इफेक्ट ऑफ ऍडमिशन. बघा, आता ए आणि बी ला 60,000 रुपीजचा फायदा आहे, प्रॉफिट आहे, राईट. त्यांचा रेशो काही दिला नाही, म्हणजे तो काय असणार, 1:1. म्हणजे याचं डिस्ट्रीब्युशन ए आणि बी मध्ये कसं होतंय, कधी 30,000.
चला आता सी सी पण जॉईन झाला. आता रेशो काय झाला 1:1:1. आता प्रॉफिट परत एकदा सपोज 60,000च राहिला. 20,000 20,000 आणि 20,000 म्हणजे ए चा प्रॉफिट 30 वरनं 20 वर आलाय. बी चा याला म्हणणार सॅक्रिफाइस ऑफ अ प्रॉफिट. म्हणजे काय होणार आहे, हा जो सी येणार आहे ना, हा शेअर इन प्रॉफिट घेणार आहे, जो या ए आणि बी ला द्यावा लागणार आहे. हा पहिला इफेक्ट कळलाय. शिवाय अजून हे जे गुडविल आहे ना, यांनी काय केलं सीनी, या त्यांचे जे 500 क्लायंट आहेत त्या सगळ्यांना सांगितलं मी एबीचा पार्टनर आहे. म्हणजे गुडविल सुद्धा शेअर झालं, गुडविल सुद्धा शेअर झालं. इवन गुडविल ऑल्सो शेअर. अजून शेअर इन रिझर्व्स ॲज वेल. रिझर्व्स म्हणजे या ए आणि बी चे जे काही रिझर्व्स आहेत ना, ते सुद्धा सी काय ऐकतोय, सी सुद्धा शेअर करणार, रिझर्व्ह सुद्धा शेअर करणार. हे सगळा इफेक्ट आहे. हा इफेक्ट आहे एक नवीन पार्टनर ऍडमिट झाला तर. बरोबर. आता हा इफेक्ट कधीपासून होणार बघा, मी सांगतोय काय बघा. सपोज 1 एप्रिल 24 ला हा सी ऍडमिट झाला. मग बिफोर दिस डेट म्हणजे 31 मार्च 24 यांची जी काय बॅलन्स शीट असेल त्यामध्ये किंवा याच्या इकडचा जो काही इफेक्ट आहे त्यामध्ये या सी ला काही शेअर मिळणार, त्यामध्ये काही शेअर नाही. आणि 1 एप्रिल पासून मिळणार. डन. सो आणि कशा काय काय शेअर मिळणार, शेअर इन प्रॉफिट, शेअर इन गुडविल, शेअर इन रिझर्व्स. या तिन्ही मध्ये तो त्याला मिळणार आहे. एव्हरीवेअर, तिन्ही पोझिशन्स मध्ये, तिन्ही पार्ट मध्ये. ऑल राईट डन. मग आता पुढे काय, व्हॉट इज नेक्स्ट. हे असं जर असेल ना, हे जर असं असेल तर काय चेक करूया. बघा मला काय म्हणायचं आहे, तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे. हा हे बघा 31 मार्च 24 ला 31 मार्च 24 ला बॅलन्स शीट आहे ए आणि बी ची. एबीसी ची बॅलन्स शीट असू 1 एप्रिलला हा 1 एप्रिलला ऍडमिट झालाय. तर मग 31 मार्चला हा या पार्टनरशिप मध्ये होता का, नव्हता. इथं रिझर्व्स आहेत, जनरल रिझर्व्स आहेत सपोज 60,000. बरोबर आहे. जनरल रिझर्व्स आहेत 60,000. हे जनरल रिझर्व कुणाचे आहेत, ए आणि बी चे. बरोबर आहे. हे जर अशीच्या अशी बॅलन्स शीट त्यांनी 1 एप्रिलला घेऊन गेले. आता बॅलन्स शीट किती आहे, काय आहे, जनरल रिझर्व किती आहे. बिफोर ऍडमिशन हे जनरल रिझर्व कोणाचे आहेत, किती किती. आणि जर 1 एप्रिलला आता हा ऍडमिट झालाय, आता रिझल्ट कोणाचा आहे, तिघांचे आहेत. मग फुकटचे 20,000 मध्ये मिळेल जनरल रिझर्व. हे रिझर्व काय आहेत, व्हॉट इज, हे आपण केलं, हे रिझर्व म्हणजे एसपी मध्ये तुम्ही केलं, याला काय म्हणतात रिझर्व्सला, रिझर्व फंडला काय म्हणतात, रिटेन अर्निंग्स. हे रिटेन अर्निंग्स आहेत, हे अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आहेत बाजूला काढून ठेवलेले. मग काय आहे बघा ना, 31 मार्च पर्यंत जो जनरल रिझर्व आहे तो ह्या दोघांचा आहे. जर तुम्ही तो जसाच्या तसा 1 एप्रिल मध्ये घेऊन गेलात आफ्टर सीज ऍडमिशन, काहीही न करता सी ला 20,000चा शेअर मिळणार आहे. बघा पटतंय का. त्यांनी काय केलं, काहीच नाही, फक्त ऍडमिट हो मी येतो पार्टनरशिप मध्ये, त्याला बोनस मिळाला 20,000चा. मग व्हाय हे असं का करायचं, हे चालणार आहे. तुम्ही सपोज एक्झिस्टिंग पार्टनर आणि आता तुमची पोझिशन काय आहे, तुम्ही ए आणि बी आहात. हे सगळं अकाउंटिंग तुम्ही ए आणि बी च्या पर्स्पेक्टिव्हनी करणार आहात आणि सगळा विचार सुद्धा ए आणि बी च्या पर्स्पेक्टिव्हनी करणार. मग तुम्हाला पटतंय हे, मग तुमचा लॉस नाही होत आहे. ह्याला ऑप्शन काय, ह्याला ऑप्शन काय काय करता येईल, हा लॉस कसा वाचवता येईल, हाऊ कॅन यू सेव्ह दिस लॉस. त्याचा रेशो, त्याला 0 रेशोनी तो येईल का, त्याला रेशो तर द्यावाच लागेल. चला रेशो कमी केला, तिचं म्हणणं या 60 पैकी फक्त 6,000 110 देऊन टाका, तरी 6,000 गेले ना,
फुकट काही न करता एक काम करा ना, हे जो जनरल रिझर्व्ह आहे ना हा विड्रॉ करून टाका. म्हणजे बघा आता काय करणार आपण प्रत्येक वेळेला. म्हणून तुम्हाला सम मध्ये दिला असू देत नाही तर नसू देत, रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह आपण काय करणार डिस्ट्रीब्यूट करून टाकणार, म्हणजे विड्रॉ करणार. म्हणजे हे काय करणार ह्या बॅलन्स शीट मध्ये हा जनरल रिझर्व्ह येणारच नाही. आता काय प्रॉब्लेम आहे, हा आता इथून पुढे जनरेट होऊ दे, आता त्यांनी त्याचं कष्ट करू देत त्याला, त्याच्यासाठी त्याला जो रिझल्ट मिळाला पाहिजे त्याच्यासाठी त्याचे कष्ट येऊ देत ना, फुकट काहीच देऊ नका. इमोशन्स ना बिझनेसमध्ये व्हॅल्यू झिरो असते. बिझनेसमध्ये इमोशन्सचं काही काम नाही. मग तो तुमचा भाऊ जरी असला ना तरी सर बिझनेसमध्ये आहे भाऊ, इथून पुढे चला नवीन रिझर्व्ह, नवा गडी नवा राज, इथून पुढचा जो काही रिझर्व्ह येईल त्यात तुझा शेअर. आधीचा रिझर्व्ह काय झालं हा कुठे घेऊन जाणार तुम्ही, तुम्ही ह्या जनरल रिझर्व्ह त्यांच्या कॅपिटलमध्ये ऍड करणार. म्हणजे तेवढ्याने त्यांचं कॅपिटल वाढलं. इन अ वे हे कॅपिटलच आहे, कारण रिझर्व्ह बिलॉंग्स टू पार्टनर. हा पार्टनर्सचा पैसा आहे, पार्टनर्सचा प्रॉफिट आहे जो बाजूला काढून ठेवलाय. म्हणून आपण हे जनरल रिझर्व्ह काय करणार कॅपिटल मध्ये ऍड करून टाकणार. बोला आता आता मी इथे येतो, त्याचं म्हणणं रेशो वाढेल का नाही. आय विल कम बॅक टू दिस. चला इथपर्यंत कळलं. 1 एप्रिल म्हणजे काय, ज्या दिवशी तो ऍडमिट होणार तिथून पुढे हे सगळं शेअरिंग स्टार्ट, तोपर्यंत शेअरिंग होणार आहे का नाही. इथपर्यंत कळलं. चला आता तो म्हणतो काय म्हणतोय रेशो. त्याला तुम्हाला काय करायचंय सी ला काहीतरी रेशो तर द्यावा लागेल, रेशो द्यावा लागेल काहीतरी. हा रेशो काय आहे फ्युचर शेअर इन प्रॉफिट. मग आता आपल्याला बघा काय काय सिच्युएशन आहे आपल्याकडे. या दोघांचा ऑलरेडी एक रेशो आहे. हे ओल्ड पार्टनर्स आहेत, मग आपण त्याला काय म्हणूया ओल्ड रेशो. ओल्ड रेशो. आता सी ला तुम्ही काहीतरी एक रेशो देणार, कुठल्या बेसिसवर देणार, कुठल्या बेसिसवर बघा. त्यांनी कॅपिटल किती आणलं त्या बेसिसवर, किंवा तो किती फ्युचरमध्ये काय काय कामं करणार आहे त्या बेसिसवर, किंवा तो गुडविलचं काय पोझिशन आहे त्याची. एक बघा मी आता सिच्युएशन बदलली. या ए आणि बी कडे 500 क्लायंट्स आहेत आणि या एकट्या सी चे 600 क्लायंट आहेत. आता गुडविल कोणाचं जास्त आहे, सीचं गुडविल जास्त आहे. मग तो काय करणार, तो काय म्हणेल मला शेअर जास्त द्या, शेअर जास्त द्या. म्हणजे गुडविलवर पण डिपेंड आहे शेअर किती द्यायचा काय द्यायचा. म्हणजे थोडक्यात आता तुम्ही सी ला काहीतरी तर प्रपोर्शन द्यावा लागेल, बरोबर आहे. म्हणजे त्या इन्कमिंग पार्टनरला तुम्ही हे त्या तिघांमध्ये ठरणार आहे की काय कसं काय कसलं. तुम्हाला हा बेसिस नाही ठरवायचा, दिस विल बी गिवन टू यू. हे तुम्हाला दिलेलं असणार आहे की त्या इन्कमिंग पार्टनरला किती फ्युचरमध्ये प्रपोर्शन दिलेलं आहे. व्हॉट काइंड ऑफ अ प्रपोर्शन हॅज बीन गिवन टू हिम, दॅट विल बी गिवन टू यू. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला ओल्ड रेशो इथं एक ओल्ड रेशो कन्सेप्ट आहे. नंतर आयदर डायरेक्टली तुम्हाला न्यू रेशो दिलेला असेल, पण मोस्टली न्यू रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कुठल्या बेसिसवर करायचा आहे तर सी ला किती प्रपोर्शन दिलं त्या बेसिसवर. मला काय म्हणायचं आहे हे बघा ना, हे ऑल दिस हे आपण मगाशी म्हटलं ऑल दिस आफ्टर द डेट ऑफ ऍडमिशन नॉट बिफोर. चला बघा इथं काय आहे ओल्ड रेशो. ओल्ड रेशो काय आहे तर एक्झिस्टिंग त्या दोघांमधला रेशो. आणि या आता नवीन रेशो न्यू रेशो हा मोस्टली आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. पण डोंट वरी एखादी ट्रिक जी मी देईन त्यांनी परहॅप्स हा आपल्याला काढायला लागणार नाही. पण ट्रिक इज ट्रिक, रूल इज रूल. आता न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा हे बघा. स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3. स्टेप 3 काय ते पण सांगतो. न्यू रेशो काय करायचंय स्टेप 1 मध्ये कॅल्क्युलेटिंग रिमेनिंग, हे सॉरी हा स्टेप 1 जरी असली ना तरी याच्यात फॉर्म्युला काय आहे 1 मायनस इनकमिंग पार्टनर्स प्रपोर्शन. म्हणजे तो मगाशी सपोज असं धरा की जो सी आहे ना त्याला तुम्ही 1/4 प्रपोर्शन दिलं. 1/4 प्रपोर्शन याचा अर्थ काय बघा. मी काय सांगतो नीट लक्ष द्या. ही सगळ्यात इझिएस्ट वे टू अंडरस्टँड. सपोज
म्हणजे सपोज हा तुमचा प्रॉफिट आहे, त्याचे मी 4 पार्ट्स केले, त्यातला हा पोर्शन कोणाचा आहे, सीचा. मग हे उरलेले 3 कोणाचे आहेत, ए आणि बी. ते कुठल्या रेशोमध्ये करणार, जर सपोज काहीच दिलं नसेल तर. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 3/4 याचे 2 पार्ट्स करायचे, याला 1/2 मिळाला पाहिजे, याला 1/2 मिळाला पाहिजे. चला करा मॅथमॅटिक्स आणि सांगा मला काय कसं येतं. माहितीये का तुम्हाला कसं करायचं असतं. मला काय पाहिजे, 1/2 ऑफ 3/4 किती आहे, 1/2 ऑफ 3/4 हा 3/4 आहे, त्याचा हाफ किती, 3/8. कसा काढला, काही नाही, मल्टिप्लिकेशन 3/4 इंटू 1/2 आणि ह्याचा पण 3/8. हे पर्सेंटेज टर्म मध्ये झालं. दिस इज इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज आणि दिस इज इन टर्म्स ऑफ प्रपोर्शन. तुम्हाला प्रपोर्शनच्या फॉर्म मध्ये करायचंय. म्हणजे इथं थोडंसं मॅथमॅटिक्स आता आपल्याला आहे. हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढावा लागणार आहे आणि याची एक वर्किंग नोट आपल्याला करावी लागणार आहे. याची एक वर्किंग नोट करावी लागणार आहे. जेव्हा जेव्हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो येईल तेव्हा त्याची तुम्हाला वर्किंग नोट करावी लागेल. आणि वर्किंग नोट ह्या 3 स्टेप मध्येच करायचे. तुम्ही म्हणाल मी अशी वाटेल तशी काहीतरी खरडीन काहीतरी जमेल आणि मी रेशो डायरेक्टली, नाही जमणार, जमणार नाही. हॅलो, हा मॅम बोला. चालेल चालेल, या. हो या मी आहे, 6:30ला येता ना. हो 6:30 पर्यंत एक क्लास आहे, जर आलात लवकर तर बसून राहा. हो या 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 या. तुम्हाला लोकेशन तर कळलंय ना. गुड गुड, या. चला आता कॅल्क्युलेट करताना आपल्याला स्टेप वाईज जायचंय. कसं स्टेप करायचंय बघा. पहिली स्टेप कॅल्क्युलेटिंग रिमेनिंग प्रपोर्शन, स्टेप 1. आणि मी तुम्हाला ती वर्किंग नोट अशाच पद्धतीने करायला लावणार आहे. त्याचा फॉर्म्युला काय, 1 मायनस शेअर ऑफ न्यू किंवा इनकमिंग पार्टनर्स प्रपोर्शन. 1 मायनस, मी काय केलं मगाशी, 1 मायनस 1/4. आय होप तुम्हाला हे मॅथमॅटिक्स माहिती आहे. एलसीएम काढायचा असतो इथं. आता इथं काय करायचंय, याला 1 आहे याचा अर्थ याचा डिनोमिनेटर इज 1. मग एलसीएम काय तो 1 × 4 इज इक्वल टू 4. या 4 नी 1 ला मल्टिप्लाय करायचे 4 आणि मधली साइन मायनस ॲज इट इज आणि या 1 नी 1 ला मल्टिप्लाय करायचे 1. अरे मी बघितलंय मोस्ट ऑफ द स्टुडंट्स स्ट्रगल टू कॅल्क्युलेट दिस बेसिक मॅथमॅटिकल इक्वेशन आणि 75% ऑफ द स्टुडंट टू डू दिस रॉंगली. हे भयानक सिंपल आहे मॅथमॅटिक्स, काही नाही आहे याच्यात. तेच सांगतोय. 4 - 1 इज 3 म्हणजे आलं किती, 3/4. 3/4 इज व्हॉट, रिमेनिंग प्रपोर्शन. म्हणजे पहिले आपण रिमेनिंग प्रपोर्शन कॅल्क्युलेट केला, तो 3/4 आला. आता दुसऱ्या स्टेजला काय काढायचं आहे, कॅल्क्युलेटिंग न्यू प्रपोर्शन. ते इंडिव्हिज्युअल पार्टनर वाईज कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा मी फॉर्म्युला काय लिहिला, जो आपण केला तोच. खरं तर मी तुम्हाला कन्सेप्च्युअली मगाशी शिकवलं. मी फक्त कन्सेप्ट दाखवली की काही नाहीये. 1/4 जर तुम्ही त्याला शेअर दिला तर 3/4 उरला, त्याचा 1/2 करून टाका, डन. चला, कॅल्क्युलेटिंग द न्यू प्रपोर्शन, रिमेनिंग प्रपोर्शन इंटू ओल्ड प्रपोर्शन. मी काय केलं बघा, हा काय काढला आपण, 3/4 रिमेनिंग प्रपोर्शन. 3/4 इंटू पहिल्याचं, सपोज एच आहे, एच किती आहे, 1/2 आहे. प्रपोर्शन हा रेशो 1 आहे, पण आपण या रेशोचा काय करतो, प्लस इज इक्वल टू 2. म्हणजेच काय झालं, 1/2. मग या प्रपोर्शननी, इथं मात्र प्रपोर्शन, इथं रेशो नाही, इथं प्रपोर्शननी त्याला मल्टिप्लाय करायचं. हे बघा ओल्ड प्रपोर्शन. काय आन्सर आलं, मल्टिप्लिकेशन कसं असतं, 3/4 इंटू 1/2. हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो, दॅट इज 3, आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो, सो इट इज 8. 3/8. काय कळतंय का बघा, काय कळतंय का. हॅलो,
मी चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. बहुतेक करून मगाशी आलो होतं एकदा, तर चेक करतो. एक्झॅक्टली गळते ना. अच्छा अच्छा अच्छा, मी बोलतो त्यांच्याशी. मग काय करून घ्या. चालेल, करतो. चालेल, तुम्ही जर तुम्हाला कोण मिळत असेल तर करून घ्या. हां हां, मग वरच्यांना जाऊन सांगावं लागेल ते. बरोबर, करेक्ट करेक्ट. चालेल चालेल, हो चालेल चालेल. सो चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, चला चला चला. दिस वी हॅव टू फिनिश टुडे. आपल्याला फिनिश करायचं आहे. सो 3/8. सो व्हॉट इज इट देन? आता काय झालं बघा. ए चं प्रपोर्शन किती आलं? 3/8. बी चं किती आलं? 3/8. आणि सी चं किती आहे? 1/4. आता आपल्याला स्टेप नंबर 3 ला काय करावं लागेल? तर बेसिस सेम करावे लागतील. बेसिस सेम म्हणजे काय? इथं डिनॉमिनेटर आहे 8, इथं डिनॉमिनेटर आहे 8, पण इथं किती आहे? मग त्याला काय करावं लागेल? 8. कसं करणार? याला 4 ला 2 नी मल्टिप्लाय करायला लागेल. पण असं नाही करता येत फक्त 2 मल्टिप्लिकेशन. 2 दोन्हीकडे मल्टिप्लाय करणार. 2 नी न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करणार, डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करणार. सो व्हॉट इज द रिझल्ट देन? 3/8 as 2, 3/8 as 2, 2/8. आता नाउ यू कॅन रिमूव्ह दॅट बेसिस. आपण का केलंय सगळं? तर टू बी एबल टू रिमूव्ह द बेस. आपण बेस रिमूव्ह केले. आणि व्हॉट वी हॅव गॉट नाउ? 3:3:2. दॅट इज युअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि हे आपल्याला मोस्टली प्रत्येक ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि ही वर्किंग नोट तुम्हाला करायची आहे. थोडंसं मॅथमॅटिक्स आता करावं लागणार. अजून एक कन्सेप्ट मगाशी आपण डिस्कस केली. काय मगाशी डिस्कस केली आपण एक कन्सेप्ट? तर मगाशी प्रॉफिट होता 60,000 आणि तो ऍडमिट झाल्यामुळे प्रत्येकाचा शेअर कमी झाला. म्हणजे बघा, कुठलाही पार्टनर ऍडमिटच होऊ शकत नाही जर ओल्ड पार्टनर्स सॅक्रिफाईस करत नसतील तर. पण इट इज नॉट नेसेसरी की ते दरवेळी इक्वली सॅक्रिफाईस करतील. त्यामुळे आपल्याला एक सॅक्रिफाईस रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करावा लागेल. सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करणार? ओल्ड मायनस न्यू. ओल्ड मायनस न्यू हा सॅक्रिफाईस रेशो आहे. दिस इज सॅक्रिफाईस रेशो विच वी हॅव टू कॅल्क्युलेट. हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता मी तुम्हाला आत्ताच वॉर्निंग देतोय, मार्च पर्यंत हे कन्फ्युजन असतं. सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला ओल्ड मायनस न्यू आहे का न्यू मायनस ओल्ड? वॉर्निंग देतोय, वॉर्निंग. आजच ते क्लिअर करा. आजच. काय? ओल्ड मायनस न्यू आहे का न्यू मायनस ओल्ड आहे? यू हॅव टू क्लॅरिफाय दिस. आणि वन्स फॉर ऑल एकदाच क्लिअर करून टाका. काय आहे? ओल्ड मायनस न्यू. उद्या जरी विचारलं ना तरी लक्षात राहणार नाही. चलो, आज इथेच थांबायचंय.